PPN यांचं एक पुस्तक आहे, पॉवर ऑफ डिटॅचमेंट. यात ना एका खूपच शक्तिशाली कल्पनेबद्दल सांगितले आणि ती कल्पना म्हणजे अलिप्तता. आता ही फक्त एक कल्पना नाहीये, तर आपल्या आतल्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. चला तर मग समजून घेऊया की हा मार्ग नेमका कसा आहे. आयुष्यातलं स्ट्रेस, जुन्या गोष्टींबद्दल वाटणारी खंत आणि आजच्या धावपळीच्या जीवनातलं प्रेशर, हे सगळं कधीकधी इतकं वाढतं की अगदी नकोसं होऊन जातं, नाही का? जर तुम्हालाही असं कधी वाटलं असेल तर ही अलिप्ततेची कल्पना एक पूर्णपणे नवीन अँगल देऊ शकते. तर या सगळ्या त्रासाचं मूळ आहे ना, ते आपल्याला सापडतं आधुनिक तणावाच्या सापळ्यात. हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे की आपण नकळतपणे या दुःखाच्या चक्रात का आणि कसे अडकून पडतो. आपण काही सामान्य चुका करतो. म्हणजे बघा, आपण तणावाला इतकं घट्ट पकडून ठेवतो जणू काही आपलं मूल्यच त्यावर अवलंबून आहे. जुन्या वाईट आठवणी एखाद्या जुन्या सिनेमासारख्या परत परत बघत राहतो. मी आजारी आहे किंवा मी गरीब आहे असं म्हणून स्वतःला त्या समस्येशी जोडून घेतो. स्ट्रेस आणि प्रयत्न यातला फरक विसरून जातो आणि आपलं लक्ष डिजिटल गोष्टींकडे भरकटू देतो. ओके, तर मग या सापळ्यातनं बाहेर कसं पडायचं? उत्तर आहे अलिप्तता. पण थांबा, अलिप्तता म्हणजे नक्की काय? हा फक्त एक शब्द नाहीये, तर अडकलेल्या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःला सक्षम बनवण्याकडे नेणारा एक जबरदस्त बदल आहे. आता बघा, अलिप्ततेबद्दल एक खूप मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं की अलिप्त होणं म्हणजे सगळं सोडून पळून जाणं किंवा समस्यांकडे दुर्लक्ष करणं. पण अजिबात नाही. खरं तर अलिप्तता म्हणजे शांतपणे आपल्या शरीर आणि मनाकडे बघणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं आणि विनाकारण होणाऱ्या त्रासातून स्वतःला बाहेर काढणं. याला अजून सोप्या भाषेत सांगायचं तर आपला आत्मा, जो एक शांत आणि नेहमी पाहणारा साक्षी आहे, तो शरीर आणि मनाला मार्गदर्शन करतो, पण त्यांच्या दुःखात स्वतःला अडकू देत नाही. आणि हाच अलिप्ततेचा खरा अर्थ आहे, त्याचा गाभा आहे. यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. असं समजा की शरीर एक मशीन आहे आणि आत्मा त्याचा इंजिनियर. वाह, किती सोपं आणि किती खोल आहे, नाही का? जेव्हा हे आपल्याला कळतं तेव्हा आपण छोट्या मोठ्या अपयशांशी स्वतःला जोडून घेणं आपोआप थांबवतो. ठीक आहे, पण ही सगळी थिअरी झाली. प्रत्यक्षात काय? तर ही गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाहीये, ती आपल्या रोजच्या जीवनात लागू होते. विशेष करून आपलं आरोग्य, काम आणि पैसा या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये हा दृष्टिकोन कसा बदल घडवतो ते बघूया. चला एक उदाहरण बघू. आरोग्याबद्दल बोलताना मी आजारी आहे असं स्वतःला टॅग लावण्याऐवजी अलिप्त दृष्टिकोन काय सांगतं? माझं शरीर बरं होतंय, पण माझा आत्मा शांत आहे. कामाच्या बाबतीत रिझल्टचं टेन्शन घेण्याऐवजी शांतपणे फक्त आपल्या प्रयत्नांवर फोकस ठेवायचा. आणि पैशाबद्दल मी गरीब आहे असं मांडण्याऐवजी हे लक्षात ठेवायचंय की पैसा फक्त एक साधन आहे आणि आजची परिस्थिती कायम राहणार नाही. बघा किती फरक पडतो विचारांमध्ये. हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण ह्या ज्ञानाचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण ते अंमलात आणतो, बरोबर? अलिप्तता ही एक कला आहे, एक स्किल आहे, जे आपल्याला प्रॅक्टिसनेच जमेल. चला तर मग यासाठी काही सोप्या स्टेप्स बघूया जे आपण रोजच्या रोज करू शकतो. खरं सांगायचं तर अलिप्तता हे असं स्किल आहे ना, जे लहानपणापासूनच शिकवलं गेलं पाहिजे. विचार करा, चुकीच्या सवयी मनात घर करण्याआधीच जर बॅलन्स्ड आयुष्याचा पाया रचला गेला तर किती छान होईल. तर मग सुरुवात कशी करायची? ही आहे एक सोपी ॲक्शन प्लॅन. 1. रोज फक्त 5 मिनिट शांत बसून आपल्या विचारांकडे बघा. त्यांना जज करू नका, फक्त बघा. 2. जुन्या दुःखी आठवणींना जुने कपडे समजा, जे आता आपल्याला फिट होत नाहीत. ते शरीराचे अनुभव होते, आत्म्याचे नाही. 3. डिजिटल जगापासून थोडा वेळ दूर राहा, त्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा. आणि 4. आठवड्यातून एकदा आपण कोणती एक गोष्ट सोडून दिली याबद्दल लिहा. याने ही सवय अजून पक्की होत जाईल. आणि शेवटी एक विचार जो मनात घर करून जातो. सर्वात मोठं स्वातंत्र्य परिस्थितीतून मिळत नाही, तर त्या परिस्थितीशी असलेल्या आपल्या गुंतवणुकीतून मुक्त होण्यात मिळतं. हा विचार आपल्याला खरंच विचार करायला लावतो की खरं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, नाही का?